अरे तुम्ही कधी आलात? सकाळी 8ला. अरे देवा, सकाळी 8ची नाही, रात्री 8ची मीटिंग आहे. काय म्हणजे उतरा खाली उतरा, खाली उतरा, बसा तिकडे, बसा तिकडे. हा ते काही सुनन बायको पोरं हाकलून देतात घरातून, इकडून झोपते म्हातारं. आज आपला खरोखर अत्यंत आनंदाचा दिवस म्हटला पाहिजे का. थुकरटवाडीमध्ये आतापर्यंत अनेक असे सेलिब्रिटी येऊन गेलेले आहेत, येत राहतात आहे, पण आज आपलं खरोखर भाग्य म्हटलं पाहिजे. मोठ्यातला मोठा सेलिब्रिटी आज आपल्या थुकरटवाडीमध्ये येणार आहे, आणि ते म्हणजे आमचे सगळ्यांचे बाप्पा, गणपती बाप्पा. म्हणजे आज तुम्ही लाखोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला, त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो. आणि आपण आज का जमलो आहे तर आपण जो मागच्या वर्षी जो खर्च केलेला आहे, मागच्या वर्षी आपण काय काय गोष्टी केलेल्या आहे याचा वापो करण्याकरता आपण या ठिकाणी जमलेलो आहे. पण तत्पूर्वी मी आता तुम्हाला या माझ्या पदाधिकाऱ्यांची थोडीशी ओळख करून देतो. अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगायची आहे का, आज माझ्यासोबत अखिल भारतीय महिला कुरडा पापड संघटनेचे अध्यक्ष बुचडेबाई आलेले आहेत. बुचडेबाई, जोरदार स्वागत. नमस्कार नमस्कार. तर सगळे माझे मित्र आणि बंधू भगिनींना मला सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये यापूर्वी सुद्धा अनेक सण साजरे केले गेले आणि गणेश उत्सव त्याच्यातला एक सण आहे. आता गणेश उत्सव म्हटलं की कसं होते हा दादा, तर गणेश उत्सवात सगळी मित्र परिवार आणि सगळेजण, लहान मुलं सगळे एकत्र येऊन आपण हा साजरा सण करत असतो. आणि कालच लिहिलंय दादा रात्री. तर मुळात याचं महत्व असं आहे की सगळ्यांनी एकत्र येण्यासाठी काय जाम भरी काय. हा, तुम्ही रिस्पॉन्स देता म्हणून बाईला आधी येते. अहो मॅडम ऐका, आता भाषण करायचं नाहीये, मी नुसतं तुमची परिचय करून दिलेला आहे. पण दादा मी पाठ केलं, पटकन एकाच्यात घेऊन टाका. नाही नाही, आपण इथं सगळ्यांना बोलायला चान्स देणार आहे. ही मीटिंग आपण करून आलो ना सोसायटीची. हा, चला बसा, बसा तुम्ही, बसा इथं, शांत बसा, शांत बसा. तर कुठलाही उत्सव म्हटला की त्याचा अध्यक्ष करणं हे गरजेचं असतं, म्हणून यावेळेस आपल्या गणेशोत्सवाचे अध्यक्ष आहेत पिंटू शेठ खरकटे. अजय, मंडळाचा अध्यक्ष म्हणून मी आधी आभार प्रदर्शन करून घेतो. एक मिनिट खरकटे यांना, एक मिनिट. काय झालं, जे आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम राहते का नाही तो लास्टला राहते. तर तुम्हाला नंतर चान्स देतो मी, आता नुसतं परिचय करून दिलेला आहे तुमचा. बसा खाली, बसा खाली, बसा बसा बसा. हा, आणि सगळ्यांना सुपरिचित असणारे आमच्या मंडळाचे खजिनदार भाऊसाहेब भोसरीकर. खजिनदार भोसरीकर, जाम भारी, जाम भारी. भोसरीकर बरं आहे ना. हे बघा, तुम्ही माझं फक्त नाव घ्या ना, आडनाव का घेता हो? नाही नाही नाही, त्याला काय एवढं, म्हणजे आपल्याला कसं राहतंय, माझं म्हणजे पुण्याचे असलं तर पुणेकर, सांगलीचे सातारकर, सोलापूरकर, असं गावाच्या नावावरून पडलेलं आडनाव असते की नाही, तसंच हे पुण्याजवळच्या भोसरीचे आहेत म्हणून हे भोसरीकर. मागच्या वेळेस आपल्याला भाऊसाहेब पवार यांच्याकडून 2,500 रुपयाची देणगी भेटलेली होती. बसा 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 बसा. तर भाऊसाहेब पवार आज हयात नाही आहेत. अरे हयात नाही आहेत असं म्हणलं मी. आहेत की नाही आहेत? हयात नाही आहेत, गेले. हा, मी भाऊसाहेबांना आमंत्रित करतो की त्यांनी मागच्या वर्षीचा अहवाल वाचून दाखवावा, म्हणजे किती पैसे आपल्याकडे मंडळाकडे आलते, किती पैसे खर्च झाले, कसे कसे खर्च झाले. खजिनदार या नात्यानं तुम्ही सगळ्यांना तुमचा हिशोब दाखवा. म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो, मला जे माहिती आहे मागच्या वर्षी आपल्याकडे 25,000 रुपयाची देणगी जमा झाली होती. आता 25,000चा खर्च कसा कसा काय झाला तर ते तुम्हाला भाऊसाहेब वाचून दाखवतील. हा भाऊसाहेब, मी काय म्हणतो, या वर्षीचं वाचू ना, मागच्या वर्षीचं काय? नाही नाही, या वर्षीचा वाचण्यासाठीच मागच्या वर्षीचा वाचायचा आहे आपल्याला. म्हणजे आपल्याला ठरवावं लागेल ना या वर्षी काय प्रोग्राम करायचे, कसे कसे, किती शिल्लक आहे, बाकी येत. गोळी देऊ का काही? नाही, गरम पाणी वगैरे नाही. प्रेझेंटिंग annual report and awards goes to Hello Dubai. विजेत्यांचे आभार, मान्यवरांचे अभिनंदन. चला. अरे इकडे चला. कुठं काय हे काय, ते इंग्रजीत का म्हणून बोललात तुम्ही? ते मला सोपं पडतं ना इंग्रजीमध्ये. तुम्हाला इंग्रजी सोपं पडतं, पण आम्हाला समजत नाही त्याचं काय, म्हणून तर लिहिलंय ना. नाही,
म्हणजे सगळ्यांना कळायला पाहिजे ना इंग्रजी थोडं तेच थोडं. म्हणतो तुम्ही सगळ्यांना कळलं पाहिजे अशा भाषेत अहवाल वाचून दाखवा म्हणजे आम्हाला समजेल किती पैसे आहे किती नाही ते. तर हा. एकूण जमा आपल्याकडे 25,000 रुपये होती. करेक्ट. त्यातील खर्च आता मी वाचतो. हा. प्रसाद 5,000 रुपयाचा. काय 5,000चा प्रसाद? हा मग 5,000 प्रसाद म्हणजे काय तुम्ही काय मलाई पेढे वाटले का काय? अहो मलाई पेढे नाही, हे म्हातार हा. 10 दिवस प्रसाद खात होतं. दात नाही मग मऊ लागतं, मऊ द्या मला खायला असं खात होतो. आम्हाला वाटतं ते बाप्पा खात आहेत. हा. नंतर बघितलं तर हेच उंदीर खायला लागले. नाही तर काय 5,000 ह्याला गेले. आता समजा ह्याला दिलं नसतं, हा आजारी पडला असता, हॉस्पिटलमध्ये गेला असता, मिळाला असता तर घरच्यांनी कोणाला पकडलं असतं? मला पकडलं असतं, पोलिसात दिलं असतं, फाशी दिली असती, तर हिशोब कोणी दाखवला असता? बरोबर आहे. बरोबर आहे. अजय, भाऊ, अजय, एकदम बरोबर आहे. बरोबर आहे. यांचं बरोबर आहे. बरोबर आहे, मला असं एकदम. वाटतं, बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. ठीक चला आहे. चला कुठं 5,000 खर्च झाले बाकीचे कुठे आहे अजून? प्रसाद बिसाद खात नका जाऊ, वय नाही तुमचं. हा. हा पुढचं वाचा. हाराला 10,000 रुपये. कवड्या 10,000 10,000 रुपयाचा असा कोणता हार आणला तुम्ही? लक्ष्मी हार बायकोला केला. लग्नाचा वाढदिवस होता ना, करून टाकला. अरे म्हणून काय मंडळाच्या पैशानं बायकोला लक्ष्मी हार केला तुम्ही? हा? अरे बायको काय मंडळाची आहे? अहो सोनं किती महाग झालं तुम्हाला कळतंय का? स्वस्त होतो म्हणून पण करून टाकला पटकन हार. मग आता उद्या बायकोला हार केला नसता, ती वैतागली असती, मला दिला असता घटस्फोट आणि नंतर मी गेलो असतो जेलमध्ये, केस झाली असती, मला फाशी झाली असती, मग हा हिशोब दिला असता कुणी? हे का माझ्यासाठी चाललंय का? सामाजिक कार्य करतोय ना मी. बरोबर आहे. आता अजय, चिडू नका तुम्ही, बरोबर या आहे. माणसाचं बरोबर आहे. अरे काय बरोबर आहे? मंडळाच्या पैशानं बायकोला मला सांगा, म्हणजे मंडळाचा आणि बायकोचा काय संबंध आहे? मंडळाचा आणि बायकोचा संबंध आहे काय? म्हणून आपण बायकोला मंडळी असं म्हणतो की नाही? करेक्ट या एकदम माणसाचा. एकदम बरोबर. करेक्ट आहे. काय मंडळी हा चालू द्या सरपंच. ते. पूजा 5,000. अगं, 5,000ची पूजा कस? कोणती पूजा? 5,000ची कोणती पूजा? माझी मेवणी, म्हणजे तिला ड्रेस घेतला 5,000चा. मंडळाच्या पैशाने हा मग मेवणीला? मेवणीला. अरे कोणत्या खुशीत? अहो काय झालं, लग्नाचा वाढदिवस होता ना हा. आमच्या, तेव्हा तिला ड्रेस घेतला मी. आता समजा तिला जर ड्रेस घेतला नसता तर ती चिडली असती आणि उद्या पुढं कधी बायकोचं काही बरं वाईट झालं असतं तर आपल्या कामी कोण येणार आहे? मेवणीच ना. मेवणी येते मग correct एकदम बरोबर. बाई. एकदम बरोबर. एकदम बरोबर आहे. मंडळाच्या पैशानं मेवणी? काय राहिले शिल्लक अजून काही? हा. अभिषेक 5,000. कुठं केला तुम्ही अभिषेक 5,000चा? हो? अहो माझा मुलगा अभिषेक, त्याला ड्रेस घेतला, शूज घेतले, दप्तर घेतलं, त्याचं डोनेशन भरलं, याच्यात 5,000 खर्च झाले ना. अरे काय चालू तुम्ही मंडळाच्या पैशावर बायका बरोबर बसता का तुम्ही? अरे हे याला काय अर्थ आहे काय? पोराचा खर्च करतो मंडळाच्या पैशाना. अरे करेक्ट ना त्याचं. काय करेक्ट आहे? अरे उद्या जर का मुलाला शाळेत नाही पाठवला, मुलगा अशिक्षित राहिला तर मोठा होऊन वरापावची गाडी टाकल, मग त्याच्या गाडीवर कोणतरी उदार वरापाव खायला येईल, मग तिकडे भांडणं होतील, मारामारी होतील, मग तो वास्तव सारखा एखादा बाई झाला तर मग ह्यालाच येऊन ठोकल आणि ह्याला ठोकला तर आपल्याला हिशोब कोण देईल? बरोबर. बरोबर आहे. हा भाऊचं एकदम बरोबर आहे. अजय माझं म्हणणं बरोबर आहे. सगळं हिशोब बरोबर आहे. बरोबर माणूस पाहिजे. हा. बरोबर. हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.